मित्रांनो, गेल्या काही दिवसामध्ये सोशल मीडियावरती एक वाद चर्चेत आलेला आहे. तो वाद म्हणजे डॉक्टर विवेक बिंद्रा आणि संदीप माहेश्वरी सर यांच्यामधला वाद. या वादाच्या अनुषंगानेच आणखी एक विषय चर्चेत आलेला आहे. तो विषय म्हणजे नेटवर्क मार्केटिंगचा किंवा मल्टीलेवल मार्केटिंग किंवा MLM स्कॅमचा. मित्रांनो, MLM काय आहे हे जाणण्यासाठी अगोदर त्याची पार्श्वभूमी, त्याचा मागचा इतिहास जाणू. आपल्या देशामध्ये नेटवर्क मार्केटिंगची सुरुवात 1995 साली झाली. सुरुवातीला या कंपन्यांनी पिरॅमिड स्कीम चालू केली. या पिरॅमिड स्कीममध्ये काय असतं तर सर्वात वरच्या थराला फाउंडर किंवा त्या कंपनीचा ऑर्गनायझर, त्याच्यानंतर कंपनीची मॅनेजमेंट आणि त्याच्यानंतर पहिला स्तर, दुसरा स्तर, तिसरा स्तर असे नेटवर्क जोडलं जातं. उदाहरणार्थ, मी जर कंपनीचा फाउंडर असेल तर मी माझ्या दोन्ही बाजूला 2 व्यक्ती जोडणार, त्यांना डाऊनलाईन म्हणतात. नेटवर्क मार्केटिंगच्या भाषेमध्ये त्यांना डाऊनलाईन म्हणतात. ते 2 परत प्रत्येकी 2 जोडणार त्यांच्या खाली, परत त्यांच्या खाली ते अजून 2 जोडणार. अशा प्रकारे त्याची रचना ही एका पिरॅमिडसारखी दिसते, म्हणून त्याला पिरॅमिड स्कीम म्हणतात. या स्कीममध्ये कुठलाही प्रोडक्ट सेल केला जात नाही, कुठली सर्व्हिस सेल केली जात नाही, तर फक्त मेंबर ॲड करून त्यांच्याकडून पैसे घेतले जातात. नवीन मेंबर ॲड करायचे, त्यांच्याकडून पैसे घ्यायचे आणि ते पैसे कमिशनच्या स्वरूपात जे जुने मेंबर आहेत त्यांना द्यायचे. अशा प्रकारे पैशाचं सर्क्युलेशन केलं जातं. या स्कीमला सरकारनं निर्बंध आणले आणि म्हणून कंपन्यांनी एक नवीन शक्कल लढवली आणि ती शक्कल म्हणजेच नेटवर्क मार्केटिंग. त्यालाच मल्टीलेवल मार्केटिंग म्हणतात, चेन मार्केटिंग म्हणतात. मल्टीलेवल मार्केटिंगमध्ये मी माझ्याखाली कितीही मेंबर जोडू शकतो व ते मेंबर परत त्यांच्याखाली कितीही मेंबर जोडू शकतात. इथं नाव जरी वेगळं असलं तरी त्याचं वर्किंग हे पिरॅमिड स्कीमसारखंच असतं. फक्त फरक इतकाच की पिरॅमिड स्कीममध्ये जेव्हा मेंबर जोडले जातात तेव्हा त्यांना कुठलाही प्रोडक्ट दिला जात नाही, कोणतीही सर्व्हिस दिली जात नाही. तर नेटवर्क मार्केटिंगमध्ये जेव्हा मेंबर जोडले जातात तेव्हा त्यांना काहीतरी प्रोडक्ट किंवा एखादी सर्व्हिस दिली जाते. नेटवर्क मार्केटिंग असो किंवा पिरॅमिड स्कीम असो, या दोन्हीमध्ये एक मुद्दा कॉमन आहे की जे खाली आहेत, खालच्या थरामध्ये आहेत, ते सगळे मेहनत करणार आणि त्याचा फायदा वरती असणारे 1 ते 2% लोक त्यांना होणार. मित्रांनो, आपल्याला एक प्रश्न पडतो इथं की हे आपल्या नेटवर्क मार्केटिंग हे आपल्या देशामध्ये लीगल आहे की नाही. तर याचं उत्तर आहे की हे नेटवर्क मार्केटिंग आपल्या देशामध्ये लीगल आहे. ही एक मार्केटिंगचीच पद्धत आहे. त्याला डायरेक्ट सेलिंग मेथड असे म्हणतात. आणि नेटवर्क मार्केटिंगच्या ज्या काही कंपन्या आहेत त्यातल्या बहुतांश कंपन्या या इंडियन डायरेक्ट सेलिंग असोसिएशन IDSA या सरकारच्या संस्थेमध्ये रजिस्टर्ड आहेत. पण हे जरी लीगल असलं तरी ज्या पद्धतीने सर्वसामान्य लोकांना, विद्यार्थ्यांना खोटी स्वप्न दाखवून इथं बोलवलं जातं व त्यांची दिशाभूल केली जाते ते निश्चित चुकीचं आहे. त्यांचा एक फिक्स पॅटर्न असतो. आपण सोशल मीडियावरती ॲड पाहतो किंवा बऱ्याच ठिकाणी पोस्टर लावलेले असतात की महिना 25,000 ते 30,000 रुपये कमवण्याची संधी. तिथं कंपनीचं नाव दिलं जात नाही, फक्त कॉन्टॅक्ट नंबर दिला जातो. त्या नंबरवरती कॉल केल्यानंतर त्यांनी एक दिवस सांगतात, आपल्याला बोलावतात. त्यांनी एक हॉल बुक केलेला असतो, तिथं चेअर वगैरे सजवून ठेवलेले असतात, समोर लॅपटॉप असतो, एक स्क्रीन असते. आपण तिथं जातो, काही वेळानंतर तिथले एक सिनियर सर कोट वगैरे घालून येतात, त्यांच्या गळ्यामध्ये टाय असतो, इनशर्ट केलेला असतो. तिथं येऊन ते कामाबद्दल काहीच सांगत नाहीत. ते सांगतात मोटिवेशन, मोठी स्वप्नांचं सांगतात, ते त्यांची स्टोरी सांगतात. अशा प्रकारे मुलांचं ब्रेन वॉश केला जातो, त्यांचं मन परिवर्तन केलं जातं, त्यांच्याकडून पैसे घेतले जातात व सांगितलं जातं की तुम्हाला ट्रेनिंगमध्ये समजेल नेमकं काम काय आहे ते. असेच काही दिवस ट्रेनिंग केल्यानंतर मुलांच्या लक्षात येतं की हा जॉब हा फक्त लोकांना जोडणे एवढंच आपलं काम आहे. पण नंतर वेळ निघून गेलेली असते.
रिफंड पॉलिसीसुद्धा तिथं काम करत नाही, कारण रिफंड पॉलिसीचं काहीतरी टाईम ड्युरेशन असतं, 15 दिवस 1 महिना. मग नंतर आपले पैसे रिकवर कसे करायचे, तर मग ते सांगतात की तुम्ही तुमच्यासारखे अजून काही तुमचे मित्र असतील, फॅमिली मेंबर असतील किंवा नातेवाईक असतील, त्यांना इकडं बोलवा, त्यांना जॉईन करून घ्या, त्यांच्यातलं कमिशन तुम्हाला मिळेल व तुमचे पैसे रिकवर होतील. नेटवर्क मार्केटिंगमध्ये प्रोडक्ट विकणे हा कंपनीचा मुख्य उद्देश कधीच नसतो, तर त्यांचा मुख्य उद्देश हा जास्तीत जास्त मेंबर जॉईन करणे एवढाच असतो. म्हणून जेव्हा मेंबर जॉईन केला जातो तेव्हा त्याला वेलकम किट दिलं जातं. त्या वेलकम किटमध्ये ब्युटी प्रोडक्ट्स, एखादी बॅग व टूथपेस्ट, हेअर ऑइल यासारखे काही प्रोडक्ट असतात. त्यासोबत एक बुकलेट दिली जाते व त्या बुकलेटमध्ये कशा प्रकारे काम करायचं याची माहिती दिलेली असते. खरं तर या टोटल वेलकम किटची किंमत 2 ते 3 हजार एवढीच असते, पण तरीही ते वेलकम किटच्या नावाखाली 10,000, 15,000, 20,000 एवढी रक्कम मेंबरकडून वसूल केली जाते. अशा प्रकारे नेटवर्क मार्केटिंग कंपन्या सर्वसामान्य लोकांची फसवणूक करत असतात व यामध्ये सरकार देखील काही करू शकत नाही, कारण या सर्व कंपन्या गव्हर्नमेंट रजिस्टर्ड असतात. जेव्हा एखादी कंपनी अचानक एके दिवशी आपला कारोबार गुंडाळून पलायन करते तेव्हा सरकारच्या लक्षात येते की या ठिकाणी घोटाळा झाला आहे व स्कॅम झालेला आहे. मित्रांनो, तुम्ही स्वतः किंवा तुमच्या परिचयातील एखादी व्यक्ती अशा एखाद्या नेटवर्क मार्केटिंग कंपनीच्या संपर्कात आले असेल तर त्या कंपनीचं नाव मला कमेंट्सद्वारे जरूर कळवा. तुर्तास इथंच थांबतो. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.